नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर, ज्यालाच आपण जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्हीएम मेडिकल कॉलेज सोलापूर म्हणतो, हे जे कॉलेज आहे या कॉलेजचं आपण तुम्हाला 2024 चा कट ऑफ, या कॉलेजची एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, या कॉलेजमध्ये किती सीटचा इंटेक आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कास्ट कॅटेगरी वाईज किती फीस पे करावी लागते, त्याचबरोबर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पेशंटचा फ्लो आहे या संदर्भात आजचा आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ कट ऑफ संदर्भातले पाहता येतील। साधारणतः व्हीएम मेडिकल कॉलेज, ज्यालाच आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर म्हणतो, या कॉलेजची एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 1963 साली हे कॉलेज स्थापन झालेलं आहे आणि साधारणतः या कॉलेजमध्ये गेल्या वर्षापर्यंत 2024 पर्यंत 100 सीटचा इंटेक होता। हे तसं जुनं कॉलेज आहे, 1963 ची एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट असलेले हे कॉलेज आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं जुन्यातलं एक नवीन कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये 2024 चा जो कट ऑफ होता तो कट ऑफ साधारणतः राऊंड 3 साठी ओपनला 620 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं होतं, ओबीसी साठी 580 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं, एससी साठी 547 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज राऊंड 3 ला मिळालेलं होतं, एसटी साठी 460 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं, NT1 साठी 545 मार्कला, NT2 साठी 562 मार्कला, NT3 साठी 560 मार्कला हे कॉलेज राऊंड 3 ला मिळालेलं आहे। त्याचबरोबर व्हीजी साठी 571 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं, ईडब्ल्यूएस साठी 530 मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि गेल्या वर्षी 2024 मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीची कास्ट कॅटेगरी शासनाने लागू केलेली आहे, ती म्हणजे एससीबीसी कास्ट कॅटेगरी। या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 540 मार्कला हे कॉलेज मिळालेलं होतं। या कॉलेजमध्ये 2024 पासून मुलींसाठी पूर्णपणे फ्री एज्युकेशन आहे। ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलींना या कॉलेजमध्ये पूर्णपणे शिक्षण हे फ्री मध्ये होणार आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीची जी ह्या कॉलेजची कास्ट कॅटेगरी वाईज जी फीज होती, या फीजचा आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत। या कॉलेजमध्ये 2024 मध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 1,04,900 रुपये एवढी फीज होती। त्याचबरोबर जे कॉलेजचं डिपॉझिट आणि जे हॉस्टेलचं डिपॉझिट होतं ते 5,050 रुपये विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरावं लागत होतं आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते, ज्याच्यामध्ये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, NT1, NT2, NT3, VG, SBC अशा कॅटेगरी आणि एससीबीसी कॅटेगरीतील जे विद्यार्थी होते, या विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजमध्ये 10,500 रुपयामध्ये काय होतं, कॉलेजची फीस त्यांना पे करावी लागते। हे तसं जुनं कॉलेज आहे, त्यामुळे या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो देखील चांगला आहे। हे कॉलेज शासकीय रुग्णालय सोलापूर बरोबर अफिलिएटेड आहे, त्यामुळे या रुग्णालयामध्ये खूप चांगला पेशंट फ्लो असतो, विद्यार्थ्यांना खूप चांगलं नॉलेज या ठिकाणी मिळतं। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना 500+ मार्क जात आहेत त्यांनी या कॉलेजसाठी ट्राय करणं गरजेचं आहे। अशीच माहितीपूर्वक गोष्टीसाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हायचं आहे। पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला नीट यूजीची एक्झाम नंतरची जी जोपर्यंतची काउन्सिलिंगची प्रोसेस आहे त्या प्रोसेस पर्यंत आणि तुमचं कॉलेज मिळण्यापर्यंतच नाही तर तुमचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत सर्व मार्गदर्शन, सर्व जबाबदारी आपण ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो। त्यामुळं सर्व पालकांनी किंवा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याकडून आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे। पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आमचा नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही ग्रुपला ऍड होऊ शकता आणि तुम्हाला अजून कट ऑफ संदर्भातले काही व्हिडिओ तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, नक्कीच असे व्हिडिओ आम्ही बनवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।